खानदेशी पिऊ खिचडी बनवतात ना खानदेश मध्ये, चुल्यावरची खिचडी. आणि ती खिचडीला स्वाद येतोय का काय माहित, आता खाल्ल्यानंतर माहित पडेल. लागते तुम्ही. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं खानदेशी पियूच्या ब्लॉगमध्ये. तर आमच्याकडे आता देवाचा कार्यक्रम चालू आहे, त्याचीच तयारी चालली आहे. मंडप वगैरे बांधायचं काम चाललेलं आहे. आता सगळे पाहुणे रावळे यायची तयारी चालू आहे. पाहुणे पण येतील आता. इथे आमची जेवणाची तयारी चालू आहे. लसूण निवडते मी. मंडप बांधून झालेला आहे, जो तो त्याच्या कामाला आता लागलेला आहे. इथे घोंगडी बघायचं कार्यक्रम चाललेला आहे. घोंगडी म्हणजे आमच्याकडे ना जो काही देवा कार्यक्रम वगैरे करत असणार ना, त्याच्या आधी देवाची परवानगी घेतो आम्ही, तर त्याला घोंगडी म्हणतात. मग आता तेच बघायचं काम चाललेलं आहे. केला मी फोन येत. आमच्या भाषेमध्ये विचारायचं काम चाललेलं आहे. मला पण नाही समजत ही भाषा, फक्त ऐकायचं काम करते. असं सगळं देवाला विचारलं गेलं आणि आता मग परवानगी दिली आहे. मग आता पुढचा कार्यक्रम करतायत. या भाकरी खायला या. ही आहे आमच्या खानदेशची भाकरी. किचन मध्ये आमदार आहे म्हणून थोडासा स्वयंपाक चाललाय आमचा. आता आम्ही तिथल्या भाकरी बनवणार. माय माय पुऱ्या हे बघा, पाण्याचा टँकर मागवलाय. पाणी भरायचं काम चाललंय गावाला. इथे 10-10, 15-15 दिवसातून पाणी येतंय आणि आता आमच्या इथे पूजा आहे, त्याच्यामुळे टँकर वगैरे मागवलंय. तेच पाणी भरतायत. आता सगळी कामं झाले, सगळ्यांची जेवणं खावणं करून सगळे जरा रिलॅक्स मध्ये बसलेले आहेत. त्यानंतर इथे देवाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. देव वाजत गाजत आणतात आमच्याकडे. आता तरंग येतात. त्यानंतर इथे पाणीवारची तयारी चालू आहे. म्हणजे जे जे वारलेले आहेत आमचे पूर्वज वगैरे, त्यांना इथे पाणी देणार सगळेजण.
दे रे बेटा तू काका मध्ये हो येऊ चला येऊ हे असं त्यांना घास खाऊ घालून आणि मग वाडग्यामध्ये पाणी दिलं जातं. वातावरण पूर्णपणे चेंज झालेलं आहे, टोटल चेंज झालेलं आहे. पिंक कलरमध्ये दिसतंय, बहुतेक पाऊस वगैरे पडणार आहे आता. वादळ सुटलेलं आहे, वारा सुटलेला आहे, बहुतेक पाऊस पडणार आहे. वारा सुटलं, वारं. आ गया रे, देखो वारा कसला सुटलाय. बघितलं का कसं वातावरण झालेलं आहे. बघून घ्या आमचं. घरात बसलेलो आहे आम्ही सगळेजण. राणी, कसं वाटते तुम्हाला आमच्या पारोळ्याला येऊन? एकदम भारी वाटतंय. कधी आले नसणार ना तुम्ही? फर्स्ट टाइम इथे आता आम्ही खिचडी बनवणार आहे भुवनामध्ये. बघा तयार आहे. फर्स्ट टाइम आई येऊन गाव. गाव. वादळ आलंय, वारा सुटल्यामुळे लाईट गेलेली आहे आणि ते बाहेर खिचडी बनवायचं काम चाललेलं आहे अंधारामध्ये. चुल्यावरची खिचडी, आमना खानदेशनी फेमस खिचडी. जेव्हा पण आम्हाला समजत नाही काय बनवायचं जेवण, तेव्हा आमचा फेवरेट पदार्थ खिचडी. पण खरंच खूप मज्जा येते, कारण हे सगळं गावाकडेच अनुभवायला भेटतं. शहरामध्ये कुठे चुला मांडणार भर. बापरे. हा मस्त खिचडी. पाहू करते नुसती, फक्त अजून कधी व्हायची काय माहिती. हा ना, हे बघा बसलेत. कसे बसलेले आहेत. खिचडीची वाट बघत. हा, वर पाणी खाली खिचडी. हा ना, मग काय लाईट गेलेलं पण दिसतंय. लाईट गेलेली आहे. मस्त मजा. खिचडी झाली नाही. खिचडी कधी होणार? काय काय पुणे ना. हा, अरे भारी डायलॉग मारला, मला कामात येईल. फायनली पाऊस हा पडलाच आणि लाईट पण केव्हाची गेलेली. म्हणजे काय आज रात्रभर लाईट येत नाही. आज पण जागरण करायला लागणार. पाऊस कसा शेवटी आलाच पाऊस. आम्हाला तर आज रात्री पण जागरण करावंच लागणार आहे. तसं असा हा माझा आजचा छोटासा व्लॉग होता. आणि उद्या आमच्याकडे बोकड वगैरे द्यायचा कार्यक्रम आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच. सो उद्या आपण भेटूया. बाय बाय.